गुड इव्हिनिंग सगळ्यांना. नमस्कार मंडळी. आज माझ्यासोबत तुम्हाला सोनाली दिसत नाही आहे कारण सोनालीला बरं नाही आहे म्हणून. आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे बाखर डिमसाची रेसिपी. आज मी तुमच्याशी बाखर डिमसाची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी छोटे छोटे ढिमसं घेतलेले आहे. ते ढिमसं थोडे जरड आहे आणि त्यासाठी साहित्य घेतलेलं मी एक अर्धा वाटी शेंगदाणे, थोडे तीळ, खोबरं खाकस, एक वाटी खोबरा किस, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि कांदे. तुम्ही बघू शकता शेंगदाणे भाजून झाले आहे. मी खाकस पण त्याप्रमाणे भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. तर यामध्ये मी तीळ टाकून घेते. तीळ पण भाजून घेणार आहे. तर या पॉटमध्ये मी भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ, भाजलेलं खोबरं आणि बारीक चिरून घेतलेलं कोथिंबीर हे मी टाकून घेणार आहे आणि थोडी खसखस. तुम्ही बघू शकता असं बाखर तयार झालेलं आहे. याचं मिश्रण असं कोरडं. यामध्ये आपल्याला तिखट, मीठ, हळद टाकून घ्यायचे. आता या बाखरमध्ये मी थोडीशी हळद, 2 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आता हे बाखराचं मिश्रण असं मिक्स करून घेणार आहे आपण. तुम्हाला दिसतच असेल हे असं ढिमस आहे छोटे. त्याला वरून टोकर कापून घेतलेलं आहे, आतमधून पोकळ करून घेतलेला आहे, त्यातलं सगळं बिया वगैरे बाहेर काढून घेतलेलं आहे. आणि आता हे बाखर या ढिमसामध्ये भरायचं आहे. आता आपल्याला अशा प्रकारे बाखर या ढिमसामध्ये असं भरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. असं चांगलं दाबून त्याच्या आतमध्ये भरून घ्यायचं आहे आणि वरून त्याची कॅप त्याला लावून द्यायची आहे. आता ढिमसामध्ये बाखर भरून झालेला आहे. तर आपण रश्श्याची तयारी करणार आहे. तर मी वाळलं खोबरं, सुकं खोबरं असं तेलात थोडं भाजून घेणार आहे. सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि खसखस याची पेस्ट बनवून घ्यायची आहे रश्श्यासाठी. तुम्ही बघू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि खसखस याची पेस्ट तयार करून घेणार आहे. याचं वाटण तयार करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता हे जे बाखर भरलेले ढिमस आहे याला दोऱ्याने बांधून घेतलेलं आहे कारण यातलं बाखर बाहेर निघायला नाही पाहिजे रश्श्यात टाकल्यानंतर म्हणून. आणि मोठ्या ढिमससुद्धा त्याचे 4 तुकडे करून घेतलेले आहे. आणि ते आपला मसाला रेडी झालेला आहे. आता आपल्याला तेलात टाकून घ्यायचं आहे. कढई गरम होते. आता मी त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तेल गरम होतं. मी आता हळूहळू यामध्ये मसाला टाकून घेत आहे. मसाल्यामध्ये मी काळा मसाला, लाल तिखट, हळद, धनेकूट आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. यामध्ये मी मसाल्याचं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता यामध्ये आपल्याला एक एक ढेमस असं टाकून घ्यायचं आहे. हलकं असं परतून घ्यायचं आपल्याला. हलकं एकदम.
त्याला या मसाल्यामध्ये थोडं होऊ द्यायचं आहे. आता ढेमस थोड्या वेळ तेलामध्ये मुरल्यानंतर आता मी यामध्ये गरम पाणी सोडून घेणार आहे. आणि त्याला शिजू तुम्हाला आज माझी बाखर ढेमसाची रेसिपी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका.